आलेलो आहोत आणि आता आपण प्रॅक्टिकल जे सेशन्स आहेत, जे प्रॅक्टिकल धडे आहेत ते आपण पाहत आहोत. व्यवहारिक धडे जे आहेत ते आम्हाला शिकण्याची आणि पाहण्याची खूप गरज आहे प्रियांनो. आणि प्रभूच्या साहाय्याने देवाच्या वचनामधून आपण या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्यामध्ये बंधू विल्सन पाटोळे आहेत, त्यांना मी सुरुवातीला काही वचनं वाचायला सांगणार आहे आणि मी विनंती करतो ब्रदर कृपा करून निर्गमचा 19वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन तुम्ही जर सर्वांसाठी वाचलं तर फार बरं होईल. आणि प्रियांनो, माझी विनंती आहे तुम्ही देखील बायबल उघडून ते वचन जे बंधू वाचतात ते तसंच आहे का ते पडताळून पाहत जा, म्हणजे तुम्हाला देखील त्याचा लाभ होईल. जे घरी आहे ते हे करू शकतात, परंतु जे बाहेर आहेत त्यांनी लक्षपूर्वक देवाचं वचन ऐकावं अशी मी विनंती करत आहे. ब्रदर कृपा करून निर्गम याचं पुस्तक 19वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन जर तुम्ही वाचलं तर खूप बरं होईल. बंधू विल्सन प्लीज. थँक्यू. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर, त्यांनी आपले कपडे धुवावेत. ओके, थँक्यू ब्रदर. हे वचन आपण त्याच्या आधी ऐकलेलं आहे 2 आठवड्यापूर्वी आणि तो विषय जो आहे तो आपण पूर्ण न करता आपण तो अपूर्ण सोडलेला होता. याच्या नंतर आपण पाहणार आहोत आत्म्याने शरीराची कामं ठार मारणं. आणि हे विषय फार महत्वाचे आहेत प्रियानो. म्हणून मी दत्तक पुत्र हा जो विषय आहे हा शिकवत असताना हे व्यावहारिक जे धडे आहेत दत्तक पुत्र विषयीच्या बाबतीमधले ते शिकवत असताना अजिबात घाई करणार नाही प्रियानो. ते आम्हाला धडे व्यवस्थित शिकणं फार गरजेचं आहे, कारण हे प्रॅक्टिकल धडे आहेत, हे व्यावहारिक धडे आहेत आणि त्याची अंमलबजावणी आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये झाली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न असा विचारला होता की इस्रायल लोक जेव्हा मिसर देशातून बाहेर पडले, देवाने त्यांना त्याच्या सामर्थ्यशाली बाहूने बाहेर काढलं आणि देवाने त्यांना सिनाई पर्वताच्या जवळ आणलं. त्या ठिकाणी देव त्यांना भेटणार होता आणि तुला माहितीये देवाने सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना करायला सांगितली ती काय होती? अर्थात हा प्रश्न जुना झालेला आहे, मी तुम्हाला आधी पण विचारलेला आहे, परंतु मला परत एकदा तुमचं उत्तर ऐकायचं आहे. काय बरं देवाने त्यांना पहिली गोष्ट करायला सांगितली? कोणती गोष्ट करायला सांगितली बरं? शुद्ध होणं. हं? शुद्ध होणं, शुद्धीकरण. शुद्ध होणं. ओके, खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. ते वचन तर ब्रदरने ऑलरेडी वाचलेलं आहे. निर्गमचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला की तू लोकांकडे जा आणि त्यांना आज आणि उद्या पवित्र कर, त्यांना आपले कपडे धुवायला सांग. आणि ही जी सूचना आहे, ही जी आज्ञा आहे देवाने दिली ती फार महत्वाची आज्ञा आहे. बघा, देवाने आतापर्यंत त्यांना काही उपदेश केला नाही, देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं नाही. देवाने सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना करायला सांगितली ती होती शुद्ध होण्याची. देव असं म्हणत आहे की स्वतःला पवित्र करा, आपली वस्त्र धुवा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तो जो 60 लाखाचा साधारणपणे जमाव असणार, ओके, तर लहान लेकरं वगैरे जर आपण सोडली, ज्यांना काही कळत नाही अशी जर बालकं आपण सोडली, तर बाकी सगळे लोक जे समंजस आहेत, ज्यांना ज्ञान आणि बुद्धी आहे, ज्यांना समज आहे, असे लोक ते काय करत असतील बरं? मी तुम्हाला सांगितलं होतं ते लोक पश्चाताप करत असतील, त्यांची जी काही भांडणं झाली असतील त्याच्याबद्दल ते प्रभूजवळ क्षमा मागत असतील, ते समेट करत असतील आणि तो संपूर्ण जो मॉब आहे, जो जमाव आहे, त्या जमावामध्ये एक मोठं संजीवन निर्माण झालं असणार. देव जेव्हा वस्त्र धुवायला सांगतो तेव्हा देवाची अशी अपेक्षा आहे की देवाच्या लोकांनी त्याचा योग्य अर्थ घ्यावा आणि देवाच्या लोकांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत, आपली मन शुद्ध करावीत, आपले व्यवहार शुद्ध करावेत, आपलं वागणं शुद्ध करावं आणि आपल्या जीवनातल्या बिघडलेल्या गोष्टी त्यांनी नीट कराव्यात. आणि ते फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा एखाद्या सभेला जातो किंवा एखाद्या संमेलनाला जातो, तुम्हाला आमंत्रण येत असतील, किंवा एक साधं उदाहरण घ्या, तुम्ही चर्चला जाता किंवा असं समजा की तुम्ही आता या सभेला हजर राहिलेला आहात. प्रियांनो, मला सांगा बरं, किती लोक मनाची तयारी करून या ठिकाणी उपस्थित झाले बरं? संमेलनाची गोष्ट सोडून द्या किंवा तुम्ही एखाद्या सभेची गोष्ट सोडून द्या किंवा तुम्ही चर्चला जाता ते सोडून द्या. आता आपण या सभेचा विचार करूया. काय वाटतं बरं तुम्हाला, तुमच्यापैकी किती लोकांनी प्रभूजवळ
आपली पाप कबूल केली, प्रभूजवळ येताना प्रभूला म्हटलं, प्रभू माझी क्षमा कर आणि मला तुझं वचन समजेल अशा परिस्थितीमध्ये आण, अशा मनस्थितीमध्ये आण. प्रभू तू माझं सहाय्य कर, मला तुझी वाणी ऐकायची, प्रभू मला तुझं गौरव पाहायचं, तुझं ऐश्वर्य पाहायचंय, तुझा महिमा पाहायचंय आणि ते पाहण्यासाठी मला योग्य मनस्थितीमध्ये आण. किती लोकांनी केलं बरं? प्रियानो, आपल्याला या गोष्टीची सवय नाहीये प्रियानो. आपल्या मनाची तयारी करायची, आपल्या हृदयाची तयारी करायची, आपल्या भावनांची तयारी करायची, आपले व्यवहार देवाला आवडणारे असतील अशा स्थितीमध्ये आपण यायचं. आपण कसं करतो माहितीये का? चला आलं, आपण जॉईन झालो, चांगली गोष्ट आहे, तुम्ही जॉईन झाला ही खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आणि त्याच्याबद्दल देव तुम्हाला प्रतिफळ देऊ. माझी तर प्रार्थना आहे, देव तुम्हाला विपुल आणि मोठं प्रतिफळ देऊ. परंतु परमेश्वराला तुमच्या अंगावरच्या वस्त्रांपेक्षा तुमच्या अंतःकरणाची विशेष काळजी आहे प्रियांनो. तुमच्या मनाची त्याला विशेष रीतीने काळजी आहे. म्हणून तो या ठिकाणी लोकांना म्हणत होता, तुम्ही आपली वस्त्र धुवा, तुम्ही आपली वस्त्र धुवा. आता माझा जो टॉपिक आहे आजचा, मी ब्रदर अनंत नायडू यांना तो टॉपिक पाठवला. मी त्यांना म्हटलं की प्रत्येक वेळेला ते दत्तक पुत्र होणं लोक गडबडून जातात. मला एका भावाने सांगितलं, ब्रदर ते समजत नाही, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग. मग मला जे काही पाहिजे असते ते मी कुठल्या भागामध्ये शोधायचं, मला गडबडून जातं. म्हणून तुम्ही काय करा, पोटविषयी टाकत जा. तर मग मी म्हटलं ठीक आहे ब्रदर, आणि अशाच सूचना मला आणखी काही लोकांकडून आल्या, तेव्हा मी असं म्हटलं की ठीक आहे, आपण पोटविषयी टाकत जाऊ. तर आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे की का बरं परमेश्वर आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो. हा आजचा पोट विषय आहे, म्हणजे आजच्या दिवसाचा, आजचा जो संदेश आहे त्याचा हा विषय आहे. का बरं, का परमेश्वर आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो हे आम्हाला समजणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आणि आज त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी पाहणार आहोत आपण, आणि जर काही गोष्टी राहिल्या तर त्या आपण पुढच्या वेळेला पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रियांनो. मी बंधू विल्सन यांना पुन्हा एकदा विनंती करेन, त्यांनी काही वचनं आपल्या सर्वांसाठी वाचावीत, आणि ती फार महत्वाची वचनं आहेत प्रियांनो. जर तुम्हाला बायबल व्यवस्थितरीत्याने उघडता येत असेल तर तुम्ही ती वचनं उघडून वाचू शकता, पाहू शकता. आणि जर तुम्हाला बायबल वाचता म्हणजे उघडता येत नसेल पटकन, तुमचं जर तारांबळ उडत असेल तर फक्त तुम्ही लिहून घ्या ती वचनं, आणि नंतर तुम्ही निवांतपणे ती उघडून वाचू शकता. तर आता बंधू जे वचन वाचणार आहे ते लेवीच्या पुस्तकामधून असणार आहे. लेवीचं पुस्तक, त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 45व वचन. आम्हा सर्वांना हे वचन काळजीपूर्वक ऐकायचंय प्रियांनो, कारण देवाविषयीचा गौरवी गुण, देवाविषयीची गौरवी गोष्ट, देवाचं जे कॅरेक्टर आहे त्याच्याविषयी काहीतरी महत्वाची माहिती, काहीतरी महत्वाची गोष्ट देवाचा आत्मा आमच्या पुढे मांडत आहे. ब्रदर कृपा करून ते वचन वाचा. लेवीचं पुस्तक 11वा अध्याय आणि त्याचं 45व वचन. लेवी 11:45. कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिस्र देशातून इकडे आणले, तोच मी परमेश्वर आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. थँक्यू ब्रदर. आता बघा, या ठिकाणी आम्हाला खूप महत्वाची गोष्ट वाचायला मिळते. देवाने त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लेवीच्या पुस्तकामध्ये आज्ञा दिला, त्यांना नियम दिले, त्यांना विधी दिले. त्यांना सांगितलं की देव तुमचा किती पवित्र आहे, कारण ते अशुद्ध लोकांमध्ये, अपवित्र लोकांमध्ये आणि ओंगळ चालीरीती, प्रथा, परंपरा असलेल्या लोकांमध्ये ते लोक राहत होते. आम्ही कल्पना करू शकत नाही की त्या सर्व ओंगळ धार्मिक चालीरीतींचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल. आता देव त्यांच्या जीवनातून सगळं जे काही अयोग्य आहे, अशुद्ध आहे, मग अशुद्ध गोष्टी खाण्याची त्यांना सवय असेल, अशुद्ध प्राणी खाण्याची त्यांना सवय असेल, तर त्या सगळ्या सवयी त्यांच्या मोडत आहे देवाची वचनं देऊन. आणि जशी त्यांनी मिस्रामध्ये पाहिलं असेल की कोणी कोणाशीही लग्न करतं, देवाने रिलेशनशिप मधली जी शुद्धता आहे, रिलेशनशिप मधलं जे पावित्र्य आहे ना, ते संबंधातलं पावित्र्य, ते कसं मेंटेन करायचं त्याच्याविषयी देखील सांगितलेलं आहे. देवाचे लोक या नात्याने त्यांनी कसं शुद्ध रीतीने, शुद्ध अंतःकरणाने देवाची आराधना करायला पाहिजे, देवाची उपासना करायला पाहिजे, आणि कोणते कोणते सण त्यांनी पाळायला पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या लेवीच्या पुस्तकामध्ये देवाने सांगितलेल्या आहेत. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे
देव असं म्हणतो की कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे. पुढे देव असं म्हणतो मी पवित्र आहे, मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. किती महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपला देव अतिशय पवित्र आहे. आता या वचनाकडे परत आपण येणार आहोत, परंतु आपण आज सुरुवात करत आहोत का बरं देव आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो या विषयाची. म्हणून ही काही वचनं जी आहेत ती सुरुवात म्हणून मी तुमच्या पुढे मांडत आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या वचनांच्या आधारे आपण हा विषय पाहणार आहोत. आता तिसरं वचन बंधू वाचणार आहेत यहोशुआच्या पुस्तकामधून, आणि तिसरा अध्याय आणि 5वं वचन हे आहे, देवाने यहोशुआच्या द्वारे हे वचन इस्रायल लोकांना दिलं. कनानामध्ये प्रवेश करण्याच्या आधी देवाने हे वचन त्यांना दिलं. त्यांना यार्देन नदी पार करायची होती आणि त्याच्या आधी देवाने त्यांना हे वचन दिलं. आणि पहा हे वचन जे आहे ते किती शक्तिशाली आहे. यहोशुआचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. ब्रदर वाचा. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. बघा या ठिकाणी शुद्ध होणं, पवित्र होणं, मलिनता दूर करणं, अशुद्धता दूर करणं आणि सर्व प्रकारचा अधर्म आणि अन्याय दूर करणं याचा देवाच्या अद्भुत कृत्यांशी किती जवळचा संबंध आहे ते आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. आणि मी तुम्हाला असं सांगेन की देवाच्या हातची गौरवी कृत्ये, पराक्रमाची कृत्ये आणि चमत्कृत्ये, अद्भुत कृत्ये ज्यांना अनुभवायची आहेत, मी या जगातल्या गोष्टींविषयी सांगत नाही प्रियांनो. ही आध्यात्मिक स्वरूपाची कृत्य आहेत आणि ती देवाला आमच्या जीवनामध्ये घडवून आणायची आहेत. मग तो कायापालट असेल, मग तुमचं रूपांतर असेल, तुमच्या मनाचं रूपांतर असेल, तुमच्या वागण्याचं रूपांतर असेल, तुमच्या व्यवहाराचं रूपांतर असेल, हे अद्भुत कृत्यापेक्षा जी जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवली त्याही पेक्षा या मोठ्या गोष्टी आहेत प्रियांनो. आणि त्यासाठी प्रभूने एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे शुद्ध व्हा. तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुम्हामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे. ओके, आता आम्हा सर्वांना स्तोत्रामधलं ते वचन माहिती आहे. स्तोत्र 24 ज्या लोकांच्या तोंडपाठ आहे त्या लोकांना देखील हे वचन माहिती असेल, आणि ज्या लोकांनी कधीतरी वाचलं असेल त्यांच्या पण हे कानावर पडलंच असेल. स्तोत्र 24 आणि त्याचं 3रं, 4थं आणि 5वं वचन फार सुंदर वचन आहेत प्रियांनो. मला आवडणारं हे स्तोत्र आहे. आवडणारं याचा अर्थ हे स्तोत्र सगळे आवडीचीच आहे. स्तोत्र 23 झालं, स्तोत्र 24 झालं, स्तोत्र 25 झालं, स्तोत्र 22 मध्ये तर आम्हाला संपूर्ण वधस्तंभाचं प्रॉफेटिक वर्णन आम्हाला दाविदाच्या तोंडून देवाने घडवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. तर स्तोत्र 24 मध्ये 3ऱ्या वचनात, 4थ्या वचनात आणि 5व्या वचनामध्ये देवाने फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ब्रदर ते वचन कृपा करून वाचा. स्तोत्र 24 आणि त्याचं 3, 4, 5 वचन प्लीज. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. हा प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे. आम्हा प्रत्येकाला देवाचा आशीर्वाद पाहिजे असतो, आणि देवाचा आशीर्वाद म्हणजे धन, संपत्ती, समृद्धी, लेकर बाळ होणं, जमीन मिळणं, सोनं नाणं वाढणं हे नाहीये प्रियांनो. लक्षात घ्या, लोक बरेचदा देवाच्या वचनाचा विपर्यास करतात. आज दुपारी माझ्या पत्नीशी मी बोलत असताना मी त्यांना सांगितलं, हल्ली प्रॉस्पेरिटी गॉस्पलची नुसती चंगळ झालेली आहे जिकडे तिकडे. लोकांना तेच ऐकायला आवडतं आणि प्रचारकांना देखील ते सांगायला आवडतं की कशी तुमची भरभराट होईल, कशी तुम्हाला संपत्ती मिळेल, कशी तुम्ही सुबत्ता प्राप्त करू शकाल, वगैरे वगैरे गोष्टी लोकांना ऐकायला खूप आवडतात, कारण लोकांना ते पाहिजे असतं. आणि या गोष्टीसाठी काही कमिटमेंट वगैरे प्रकार लागत नाही. परंतु देव खऱ्या आशीर्वादासाठी या ठिकाणी एक महत्वाची अट घालत आहे. तुम्हाला पाहिजेत का खरे आशीर्वाद? तुम्हाला हवेत का खरे आशीर्वाद?
या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 5व्या वचनामध्ये, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आणि त्याच्या वरच्या वचनामध्ये 4थ्या वचनामध्ये देव असं म्हणत आहे की ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचं मन शुद्ध आहे, जो आपलं चित्त असत्याकडे लावत नाही आणि जो कपटाने शपथ वाहत नाही. किती महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. तो देवाच्या डोंगरावर चढेल आणि परम पवित्र स्थानामध्ये उभा राहील. देवाच्या संगतीचा त्याला लाभ मिळेल. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की बघा हे तर सगळी जुन्या करारातली वचनं झाली. नवीन करारामध्ये देखील बरीचशी वचनं आहेत. त्यातलं एकच वचन मी बंधूंना वाचायला सांगेन. याकोबाचं पत्र, त्याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. ब्रदर कृपा करून ते वचन तुम्ही वाचलं पटकन तर बरं होईल. याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि 8वं वचन. आणि पहा या ठिकाणी प्रेषित याकोब काय म्हणत आहे. आणि तो हे फार आर्जव करून जणू काही सांगत आहे. याकोबाचं पत्र नवीन करारामध्ये आहे. इब्री लोकास पत्रानंतर याकोबाचं पत्र 4था अध्याय 8वं वचन. देवाजवळ या, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. बघा या ठिकाणी देव असं म्हणत आहे की तुम्ही देवाजवळ या, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. आणि देवाच्या मध्ये आणि माणसाच्या मध्ये काहीतरी असं घडलेलं आहे, मनुष्याकडून घडलेलं आहे प्रियानो, की ज्याच्यामुळे तो देवाच्या संगतीचा, त्याच्या सहवासाचा, त्याच्या सहभागितेचा आनंद लुटू शकत नाही. आणि ती गोष्ट कोणती आहे बरं? याकोब अगदी स्पष्टपणे म्हणतो, अहो पापी जन हो, तुम्ही आपले हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. प्रियांनो, किती महत्वाची ही गोष्ट आहे. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळत आहोत प्रियांनो. फार महत्वाचा विषय आहे आणि बघूया आपण किती मुद्दे आपल्याकडे जेवढा वेळ उरलेला आहे त्या वेळेमध्ये आपल्याला जितके मुद्दे पाहता येतील तितके आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला जो पोट विषय आहे, आजचा जो विषय आहे त्याचं शीर्षक आहे, का बरं परमेश्वर आपल्याला शुद्ध व्हायला सांगतो. त्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण हे आहे की आपला परमेश्वर अतिशय पवित्र परमेश्वर आहे. लक्षात असू द्या. जुन्या करारात त्याच्यासाठी एक शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे तो अनन्य परमेश्वर आहे. याचा अर्थ त्याच्या तोडीचा कोणी नाही, त्याच्या तुलनेचा कोणी नाही आणि त्याची तुलना करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. जगातले लोक असं बोलू शकतात, तुम्हाला अनेक धर्माचे लोक म्हणू शकतात की तुमचा देव आणि आमचा देव सेमच आहे. आणि बरेच लोक म्हणतात की तुमचा धर्मग्रंथ आणि आमचा धर्मग्रंथ पण सेमच आहे. आणि लोक त्या झाशामध्ये येतात. प्रियांनो, अजिबात तुम्हाला त्या गोष्टीमध्ये ते येण्याची गरज नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बायबल जे आहे प्रियांनो, हे पवित्र शास्त्र बायबल, हे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या देवाने आम्हाला दिलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या सायकोलॉजीमध्ये, तुमच्या इमोशन मध्ये उतरू द्या प्रियांनो. फार महत्वाची गोष्ट आहे. बायबल हे मनुष्य लिखित नाही, फक्त माणसांचा देवाने उपयोग केलेला आहे. परंतु हे शास्त्र लेख्यातील वचन आणि वचन, काना, मात्रा, शब्द, वेलांटी, प्रत्येक विराम जो आहे किंवा ग्रामर मधले जे आपण म्हणतो ना, पूर्ण विराम, स्वल्प विराम, अर्धविराम वगैरे, विराम चिन्ह, ते सुद्धा देवाकडून आलेले आहेत प्रियांनो. आणि इतर जे धर्मग्रंथ आहेत ते मनुष्य लिखित आहेत, त्यांची प्रेरणा देवाकडून नाही. लक्षात घ्या. मी तर असं म्हणेन की इतर सगळे जे धर्मग्रंथ आहेत त्यांची प्रेरणा या अंधाराच्या शक्तीकडून आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. फक्त पवित्र शास्त्र बायबलचं लिखाण जे आहे ते जिवंत आणि सत्य परमेश्वराकडून झालेलं आहे. म्हणून त्याची तुलना करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण हा जो देव आहे, बायबलचा देव, हा अनन्य परमेश्वर आहे प्रियानो, अतिशय पवित्र परमेश्वर आहे. त्याची आपण तुलना करू शकत नाही. आणि त्या परमेश्वराच्या पावित्र्याची
प्रत्येकाला जाणीव असायला पाहिजे, प्रत्येकाला जाणीव असायला पाहिजे. म्हणून ब्रदरने मगाशी जे वचन वाचलं प्रियांनो, ते तुम्ही नीट ऐकलं की नाही मला माहिती नाही. लेवीचा 11वा अध्याय 45व वचन, देव असं म्हणत आहे, कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे, मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. सगळ्यांनी आपले माईक बंद करा कृपा करून, माझी विनंती आहे. कोणाचा तरी माईक चालू आहे, कृपा करून सर्वांनी आपले माईक बंद करा. तर या ठिकाणी लेवीच्या 11व्या अध्यायाच्या 45व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देव म्हणत आहे मी पवित्र आहे. देवाने ती ओळख दिलेली आहे, फार महत्वाची गोष्ट. आणि देव इस्रायल लोकांना हे दाखवू पाहत होता की तो सामान्य देव नाहीये जे तुम्ही मिस्रामध्ये पाहिले. पावसाचा देव वेगळा, पिकाचा देव वेगळा, मग त्याला बळी चढवायचे, मग ते पहिला त्यांचा प्रथम पुत्राचं ते बलिदान करायचे, आणि नको ते ओंगळ प्रकार करायचे, व्यभिचाराचे प्रकार करायचे, झाडाखाली, हिरव्या झाडाखाली नको नको ते ओंगळ प्रकार तिथे चालायचे, अशुद्धता चालायची, व्यभिचार चालायचा. हे जगातल्या देवांना मान्य आहे, जिवंत देवाला ते मान्य नाही. लक्षात घ्या, तो अतिशय पवित्र देव आहे, म्हणून तो शुद्ध व्हायला सांगतो. हबक्कूक मध्ये, हबक्कूकचं पुस्तक त्याचा 1ला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये तुम्ही नंतर मोकळ्या वेळेमध्ये ते वाचू शकता. तो संदेष्टा जो आहे, हबक्कूक संदेष्टा जो आहे, तो असं म्हणतो की देवा तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहणार नाही, पाहवत नाही तुझ्याच्याने दुष्टता. अनाचाराकडे तू दृष्टी लावू शकत नाही, ती तुला लावत नाही. असा आपला देव आहे प्रियांनो. दुष्टाई त्याच्या ज्याने बघवत नाही, अनाचार त्याला बघवत नाही, पाहवत नाही प्रियांनो. असा हा देव आहे, तो इतका पवित्र आहे प्रियांनो. आणि जर तुम्ही प्रगटीकरणामध्ये आला तर प्रगटीकरणामध्ये 15व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की हे प्रभू तुला कोण भिणार नाही, तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही, कारण तूच मात्र पवित्र आहेस. तो देव पवित्र आहे, तूच. हा शब्द फार महत्वाचा आहे. बाकी कोणी नाहीये, फक्त तो देव, यहोवा देव, तो जिवंत आणि सत्य देव, तो पवित्र आहे. आणि या निर्गमच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला वाचायला मिळेल, निर्गमच्या 15व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये जेव्हा इस्रायल लोकांनी स्तुती गान केलं आणि मिरियाम जी आहे मोशेची बहीण त्याचं लीडिंग करत होती, आणि ते स्तुती गान करत असताना निर्गमच्या 15व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये ते लोक त्या गीतांमधून म्हणत आहे की हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे. देवांमध्ये म्हणजे जगातले जे देव आहेत, निर्मित देव आहे, तुझ्यासारखा कोण आहे, आमच्या देवासारखा कोण आहे. आणि मग ते पुढे गाण्यातून असं म्हणतात, तो पावित्र्यामुळे वैभवी आहे. लक्षात आलं, जगाला असा देव माहिती नाहीये प्रियांनो. म्हणून हा देव त्याच्या लोकांना शुद्ध व्हायला सांगतो. तुमच्या लक्षात आलं, फार महत्वाची गोष्ट आहे. या देवाला शुद्धता का प्रिय आहे, कारण तो अतिशय पवित्र आहे. मला माहिती आहे, ऑपरेशन थिएटर मध्ये प्रवेश करण्याच्या आधी डॉक्टर लोक खास पोशाख घालतात. जे मेडिकल फील्डचे लोक आहेत आपल्यामध्ये, जे डॉक्टर लोक आहेत, जे नर्सेस आहेत आणि मेडिकल फील्डशी संबंधित जे लोक आहेत त्यांना माहिती असेल. आणि आपला नेहमी दवाखान्याशी संबंध येतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओटी मध्ये जाताना डॉक्टर लोकांचा पेहराव वेगळा असतो, पूर्णपणे वेगळा असतो. आणि मला माहिती नाही ती काय प्रोसिजर असेल त्यांची, ते स्वतःला ते शुद्ध करून घेतात आणि ते हँड ग्लोव्ज वगैरे त्यांचे सगळे जे वस्त्र असतात ते शुद्ध करतात आणि बाहेरच्या कोणालाही प्रवेश मिळत नाही. मला आठवतं, आमचा ओळखीचा एक बंधू आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये काम लागलं आणि हॉस्पिटलच्या लोकांनी त्याला शिकवलं. अर्थात तो MP की UP मधून तिकडून तो आलेला, हिंदी भाषिक तो, आणि तो तिथे काम करत होता. OT मध्ये त्याला काहीतरी नोकरी मिळाली. आणि तुम्हाला माहिती आहे का, एकदा त्याच्याकडून फार मोठी गफलत झाली. OT मध्ये तो त्याच्या चपला घालून गेला
आणि ऑपरेशन चालू होतं आणि त्या डॉक्टरने, हेड त्या हॉस्पिटलचे ते प्रमुख, त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर ते ऑपरेशन झाल्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी त्या मुलाला, त्या तरुणाला असं फायर केलं. बापरे, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांनी सांगितलं की तू फिट नाहीये, या कामासाठी तू फिट नाहीये, आणि त्याला नोकरी गमवावी लागली. ते काय म्हणाले माहितीये का, तुझा एवढूसा हलगर्जीपणा जो आहे ना, त्याच्यामुळे एका पेशंटचा जीव जाऊ शकतो. जर ओटी मध्ये निष्काळजीपणा चालत नाही, तर आपल्या पवित्र देवाच्या उपस्थितीमध्ये कसा चालेल बरं? सांगा मला. तो अतिशय पवित्र देव आहे प्रिया. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सभेला येण्यापूर्वी तुम्ही प्रार्थना करता का? तुमचं मन, तुमचे विचार परमेश्वराकडे लावता का? की तुम्ही असं एखादं सोशल फंक्शन समजता, चला आता वाघमारे ब्रदरची मीटिंग आहे, चला आता सोशल फंक्शन म्हणून आपण जाऊया. लोकांना आवडतं, गोष्टी ऐकायला आवडतात, लोकांना उदाहरणं ऐकायला आवडतात आणि असं आवडतं. चला बाबा, मला मला विश्वास आहे की तुम्ही लोक त्या गटातले नाहीये की तुम्ही फक्त ऐकण्यासाठी आलेले आहात. तुम्हाला तुमच्या हृदयाला देव स्पर्श करत आहे त्याच्या आत्म्याच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे. परंतु बरेचदा अशी प्रवृत्ती असते, अशी टेंडेन्सी असते प्रियानो, लक्षात घ्या, हा परमपवित्र देव जो आहे त्याला त्याची प्रजा शुद्ध पाहिजे प्रियानो, आणि त्यासाठी त्याने वधस्तंभावर तरतूद केली. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावला. त्याने सगळी पाप स्वतःवर घेतली, आमचे पाप, अन्याय, अपराध, अधर्म, अनिती, आमच्याकडून झालेली पाप, होत असलेली पाप आणि होणारी पाप, आणि प्रत्येक व्यक्तीची आदमापासून, आदमाच्या पोटी जो पहिली व्यक्ती जन्मली तो काईन, त्या काईनापासून आदम आणि हवा पण त्यामध्ये आले, त्यांच्यापासून जो शेवटचा व्यक्ती जन्मेल त्यांच्या प्रत्येक पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने बलिदान केलं. कशासाठी माहितीये का? कारण देवाला आपली प्रजा निर्माण करायचे, लेकरं बनवायची आहेत प्रियांनो, त्या वधस्तंभाच्या बलिदानाच्या द्वारे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर आपल्यामध्ये कोणी अशी व्यक्ती असेल ज्याने अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले नसेल, तर ही संधी आहे प्रियांनो. तुम्ही अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला मालक, आपला धनी, आपला स्वामी म्हणून स्वीकारू शकता. पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. अजून वेळ गेलेली नाहीये, त्याला तुम्ही अजूनही आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारू शकता आणि या परमपवित्र देवाची प्रजा बनू शकता. तो तुम्हाला पवित्र करेल, तो तुम्हाला नीतिमान ठरवेल, तो तुम्हाला शुद्ध करेल. पण एकदा त्याच्या रक्ताने शुद्ध झालं की नंतर त्याची अपेक्षा अशी आहे, तुम्ही शुद्धतेतच चालायचं, तुम्ही पावित्र्यातच चालायचं, तुम्ही नीतिमत्वाचं जीवन जगायचं प्रियांनो, कारण तो परमपवित्र देव आहे. म्हणून तर दत्तक पुत्र हा विषय बघत असताना आपण या गोष्टी पाहत आहोत. फार महत्वाची गोष्ट आहे. आपण रोमकराचं पत्र त्याचा 8व्या अध्यायाशी संबंधित या गोष्टी पाहत आहोत. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 13व्या वचनामध्ये की आम्हाला देह स्वभावाप्रमाणे जगायचं नाहीये. जर देह स्वभावाप्रमाणे आम्ही जगलो तर आम्ही मरणार. म्हणून देवाला शुद्धतेत जगणारे लोक पाहिजे. रोज त्याला शुद्धतेत जगणारे लोक पाहिजे. शुद्धतेची आवड असलेले लोक त्याला पाहिजे. तर पहिलं कारण आपण काय पाहिलं बरं? आपला देव अतिशय पवित्र देव आहे, म्हणून तो शुद्ध व्हायला सांगतो. नंबर 2, देहाची कर्म आम्हाला का बरं मारून टाकायची, ते त्याच्याविषयी आपण नंतर पाहणारच आहोत प्रियांनो. आणि देह स्वभावाप्रमाणे का जगायचं नाहीये प्रियांनो, आणि आपला देव आम्हाला शुद्ध व्हायला का सांगतो, त्याचं दुसरं कारण आहे, कारण तो नीतिमान परमेश्वर आहे. तो नीतिमान परमेश्वर आहे. स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, स्तोत्र 145 मध्ये 17वं वचन, त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं म्हणतो की परमेश्वर आपल्या सर्व मार्गामध्ये न्यायी आहे, परमेश्वर आपल्या सर्व मार्गामध्ये नीतिमान आहे. किती महत्वाचा हा शब्द आहे, मला तो शब्द खूप आवडतो. आपल्या सर्व कृत्यामध्ये तो दयाळू आहे प्रियांनो. आणि जसं मगाशी ब्रदरने ते वचन वाचलं
परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानामध्ये कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचं मन शुद्ध आहे आणि जो आपलं चित्त अनितीकडे लावत नाही, असत्याकडे लावत नाही आणि जो कपटाने शपथ वाहत नाही तो. कारण आपला देव नीतिमान आहे. त्याला तसेच लोक पाहिजे जे नीतीचं जीवन जगतील आणि जे प्रीतीचं जीवन जगतील आणि जे भीतीचं जीवन जगतील. नीतीचं, प्रीतीचं आणि भीतीचं. नीतीचं म्हणजे ख्रिस्ताची नीती व्यक्त करत, प्रीतीचं म्हणजे देवाची प्रीती प्रगट करत आणि भीतीचं म्हणजे देवाचं भय धरत. किती महत्वाचं आहे. देव म्हणतो ती व्यक्ती माझ्या पवित्र डोंगरावर चढेल आणि तो परमपवित्र स्थानामध्ये उभा राहील. त्याला आशीर्वाद मिळेल प्रियांनो. म्हणून तर बायबलमध्ये तरतूद केलेली आहे. देवाला शुद्धता पाहिजे, पण देव फक्त सांगत नाही, नियम करत नाही, देव तरतूद सुद्धा करतो. आणि पहिले योहानाचं पत्र, त्याचा पहिला अध्याय 9वं वचन, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. हे वचन नसेल माहिती तर नंतर तुम्ही ते वाचू शकता. त्या ठिकाणी देव असं म्हणतो, पवित्र आत्मा असं म्हणत आहे, जर आपण आपली पाप पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणजे नीतिमान आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल, सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. किती महान आहे आपला देव. तो काय म्हणतो माहितीये का, तू अमुक कर तमुक कर, या डोंगरावर जात आहे, नाही 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 नाही. तो काय म्हणतो, फक्त घर बसल्या एक काम कर, जेथे आहे तेथे एक काम कर, आपली पाप पदरी घे. यस प्रभू, मी पापी आहे, मान्य करतो. मी ओठाने पाप केलं, मी दृष्टीने पाप केलं, मी विचाराने पाप केलं, मी नाही करायला पाहिजे होतं प्रभू, परंतु माझी क्षमा कर. किती गौरवी तरतूद आहे प्रियांनो. आणि देव म्हणतो मी विश्वसनीय आहे, म्हणजे मी तुला दिलेलं वचन पूर्ण करणार. जर तू पाप पदरी घेतली तर लगेच तू शुद्ध होणार. किती गौरवी गोष्ट आहे प्रियांनो, किती सुंदर गोष्ट आहे प्रियांनो. मी तुम्हाला एक सजेशन देतो. आता उन्हाळा होता, बऱ्याच ठिकाणी पाणी नव्हतं, काही ठिकाणी 15 दिवसातून पाणी यायचं, 7 दिवसातून पाणी यायचं, काही ठिकाणी 3 दिवसातून पाणी यायचं आणि बरेचसे विषय आपल्या कानावर येत होते. मला पण खूप विषय येत होते, माझ्या व्हॉट्सअपमध्ये पुष्कळ विषय येत होते. लोक म्हणत होते, ब्रदर प्लीज पाण्यासाठी प्रार्थना करा, आमच्या इकडे तर पाण्याची चोरी होते, लोक बोलत होते, म्हणून आम्हाला साखळ दंडाने ते ड्रम बांधून ठेवावे लागतात, इथपर्यंत परिस्थिती होती. तर मी तुम्हाला एक सजेशन देते प्रियांनो. लोक, तुम्हाला माहिती आता पाण्याची कमतरता आहे, नद्या नाले सुकलेत, कपडे धुणार कसे हो. मग लोक काय करतात, मळलेले कपडे घालतात. आता मळलेले कपडे घातल्यानंतर दुर्गंधी येणार. मग लोक उपाय करतात, काय करतात माहितीये का, त्याच्यावर सेंट मारतात, सुगंधी असतं. काय होतं माहितीये का, दोन्ही वास एकत्र होऊन जातात आणि एक विचित्र वास निर्माण होतो. त्या मळलेल्या कपड्यांचा वास आणि त्या सेंटचा वास, काहीतरी उग्र वास तयार होतो. प्रियांनो, माझं सजेशन असं आहे, हे आध्यात्मिक जीवनात करू नका. मळलेल्या कपड्यांवर, मळलेल्या अंतःकरणावर सुगंधी अत्तर मारू नका. तुमच्या लक्षात येते, फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. मला माहिती आहे, कोणीतरी मला एक गोष्ट सांगितली होती. ते गोष्ट अशी होती की एक कर्मचारी असतो आणि तो नेहमी तेच सॉक्स घालून येतो आणि त्याच्यामुळे त्याच्या ऑफिस मधले कलिग्स असतात ना, त्याच्या बरोबरचे ते मित्र वगैरे, तर चिडतात त्याच्यावर. ते म्हणतात, काय तू नेहमी ते घाणेरडे सॉक्स घालून येतो आणि त्याचा वास किती येतो, तो बुटं काढले त्याची दुर्गंधी सुचते, ते सुटत राहते, तू ते बदलत तरी जा सॉक्स. झाले 2 दिवस 4 दिवस झाले, शेवटी हा माणूस जो आहे तो वैतागतो आणि तो दुसऱ्या दिवशी छान नवीन सॉक्स घालून येतो आणि आल्यानंतर मग सगळ्या त्याच्या कलिग्स लोकांना सांगतो, त्याच्या बरोबरीच्या मित्रांना, त्याच्या ऑफिस मधल्या लोकांना सांगतो, बघा बघा मी आता छान नवीन सॉक्स घालून आलेलो आहे. लोक त्याला म्हणतात, तू नवीन सॉक्स घालून आलाय ते ठीक आहे, आम्हाला पण दिसतंय ते नवीन सॉक्स घालून आलाय, पांढरी शुभ्र सॉक्स आहे, पण वास कसला येतोय का घाणेरडा परत तुझ्याकडे.
हं? तो काय म्हणतो माहितीये का, तो खिशातून ते जुने सॉक्स काढतो आणि दाखवतो. तो म्हणतो बघा, हे सॉक्स आहेत ना, हे मी काल घातले होते, पण तुम्हाला दाखवायला आणले की मी जुने सॉक्स काढून टाकलेत आणि नवीन घातलेत. ते सगळे कपाळाला हात मारून घेतात. ते म्हणतात, अरे बाबा, हे जुने सॉक्स आणायची काय गरज होती? प्रियांनो, आपण देखील बरेचदा असंच करतो. तुम्हाला प्रार्थना करायला आवडते, पण पाप कबूल करायला आवडत नाही. उपास धरायला आवडतात. आता ब्रदर स्वप्नील यांनी सांगितलं, पहाटे 5 वाजता प्रार्थना. खूप उत्तम सवय आहे प्रियांनो, खूप चांगली सवय आहे. मला तर तरुणपणामध्ये प्रभूने ही सवय लावली 4 वाजता उठून प्रार्थना करायची. आणि ही चांगली सवय जी असतात ना, ते खूप हेल्पफुल असतात प्रियांनो. पुढे चालून चालून जाऊन तुमच्या जीवनामध्ये ते खूप उत्तम फळ देतात प्रियांनो. प्रार्थना आपण करतो, पण पाप तसंच ठेवतो त्या मोज्यांसारखं. दान धर्म आपण करतो, आपल्याला वाटतं हे सुगंधी अत्तर आहे, हे आपलं ते दुर्गंधी घालून टाकेल, आणि त्या मळक्या घाणेरड्या मोज्यांसारखं ते आपण तसंच ठेवतो. आपण स्तुती करतो, धन्यवाद करतो, पण अंतःकरणामध्ये तो कडवटपणा, तो वाईटपणा, ती निंदा, नालस्ती करण्याचा स्वभाव प्रियानो तसाच ठेवतो. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? प्रियानो, मळक्या अंतःकरणावर अत्तर मारू नका, सेंट मारू नका. आणि हा सेंट काय प्रकार आहे? प्रार्थना खरंच खूप चांगली आहे, उपवास धरणं खूप चांगले आहे, स्तुती करणं खूप चांगले आहे, रेग्युलर चर्चला जाणं खूप चांगले आहे, आणि धन्यवाद करणं खूप चांगले आहे, दान धर्म करणं खूप चांगले आहे, देवाच्या कामामध्ये आवेशाने भाग घेणं खूप चांगले आहे. सुगंधी अत्तरासारखे आहे प्रियांनो. पण या गोष्टी करत असताना तुमचं अंतःकरण जर मळलेलं असेल ना प्रियांनो, तर त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. आपला देव का बरं आपल्याला शुद्ध व्हायला सांगतो? कारण त्याला कबूल न केलेलं पाप तुमच्या जीवनामध्ये पाहायचं नाहीये. म्हणून जे पाप तुम्ही कबूल केलेलं नाही, त्याच्याबद्दल तुम्ही कबुली द्या, ते पाप पदरी घ्या. आणि कोणाविषयी कटुता असेल, द्वेष असेल, राग असेल, तिरस्कार असेल, घृणा असेल, त्याच्याबद्दल प्रभूकडे क्षमा मागा प्रियानो. ते सोडून द्या, ते फार महत्वाचं आहे. कोणाची फसवणूक केली असेल आणि तुम्हाला फसवा फसवी करायचा स्वभाव असेल, लबाडी करायचा स्वभाव असेल, खोटं बोलायची सवय लागलेली असेल प्रियांनो, ते सोडून देणं फार गरजेचं आहे. का? कारण आपला देव नीतिमान आहे, त्याचे मार्ग नीतीचे आहेत. म्हणून आम्हाला नीतीने जीवन जगायचं, प्रीतीने जीवन जगायचं, देवाचं भय धरून भीतीने जीवन जगायचंय प्रियांनो. आणि पुन्हा एकदा मी सांगेन, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक पापी व्यक्तीसाठी, अधर्मी, अन्यायी आणि अपराधी व्यक्तीसाठी क्रुसावर मरण पावलेला आहे. तो फक्त शुद्ध करत नाही, त्याचं नीतिमत्व आम्हाला बहाल करतो. आणि ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्हाला मिळतं, पण देवाचं नीतिमत्व सुद्धा आम्हाला मिळतं. आणि या नीतिमत्वामध्ये देव आम्हाला चालायला आमंत्रण देत आहे. देवाची अशी इच्छा आहे की आम्ही नीतीचं जीवन जगावं. आता बघा, तुम्ही पाप केलं तर तुमचं नीतिमत्व रद्द होतं असं होत नाही, लक्षात ठेवा. एकदा तुम्ही देवाचे लेकरू झालात तर तुमचं तारण कॅन्सल होत नाही, ते आपण शिकलोय सार्वकालिक सुरक्षिततेमध्ये. ओके, तुम्ही पवित्र आणि शुद्ध ठरता प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, तर ते पावित्र्य आणि ते शुद्धीकरण रद्द होत नाही. पण दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिकल जीवन जगताना, रोजचं जीवन जगताना तुम्हाला या गोष्टीची जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे आपला देव पवित्र आहे, आपला देव नीतिमान आहे. त्याच्या पावित्र्याची जाणीव ठेवायची आणि त्याच्या नीतिमत्वाला शोभेल असं जीवन जगायचं. ओके, तर ही महत्वाची गोष्ट. आता तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, नंतर आपण थांबणार आहोत. का बरं आपला देव परमेश्वर आपल्याला शुद्ध व्हायला सांगतो? तुम्हाला माहिती आहे, याचं महत्वाचं कारण असं आहे, त्या पवित्र देवाला मनुष्याचा सहवास प्रिय वाटतो. आणि म्हणून त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला त्याच्या सहवासात, त्याच्या संगतीत आणलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आमचा समेट केलेला आहे. तर समेटामुळे आम्ही त्याच्या सहवासामध्ये आलो, त्याच्या संगतीमध्ये आलो, त्याच्या सहभागितेमध्ये आलो, आणि आता आम्ही त्याच्या समागमे चालू शकतो. कशामुळे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आणि त्याच्या पुनरुत्थानामुळे. तर आता हा जो देव आहे,
तो आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो. त्याचं एक महत्वाचं कारण आहे. तो असं म्हणतो की पहिले योहानाच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रेषित योहानाने, देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही, अजिबात अंधार नाही. पण त्याच्या पुढे जर आपण पाहिलं, पहिला अध्याय 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देव प्रकाश आहे, त्याच्या काही मुळीच अंधार नाही. आणि जर तुम्ही 6वं वचन वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे. असं जर तुम्ही म्हणत असला, असं जर आपण म्हणत असलो आणि अंधारात चालत असलो तर काय होतं बरं? आपण खोटं बोलतो, आपण सत्याने वागत नाही आणि देवाला ते आवडत नाही. प्रियांनो, देव काय म्हणतो माहितीये का? आता तुझी आणि माझी सहभागिता आहे, बरोबर? तू माझ्या सहवासामध्ये आलेला आहेस, बरोबर आहे? तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे समेट पावलेला आहेस. आता आम्हाला हे मेंटेन करायचंय, ही सहभागिता. तो प्रकाश आहे, मला प्रकाशामध्ये चालायचंय, मला अंधाराच्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि या वचनात सांगितलेलं आहे, जर आपण अंधारात चालत असलो, म्हणजे अंधारात चालत असलो म्हणजे काय? चालण्याची सवय असली, अंधारामध्ये चालण्याची सवय असली तर काय होणार? तर आपण खोटं बोलतो. म्हणून देवाचं वचन आम्हाला काय सांगतं माहितीये का? आम्हाला अंधाराच्या गोष्टीपासून दूर राहायचं. आणि तुम्हाला माहितीये की अंधाराच्या गोष्टी कशा रीतीने शिरतील आपल्या जीवनामध्ये, आपण त्याची कल्पना करू शकत नाही. प्रभू तर असं म्हणतो मत्याच्या 5व्या अध्यायामध्ये, जर तुझ्या लक्षात आलं की तुझ्या भावाच्या मनामध्ये काही आहे तुझ्याविषयी, तर जा पटकन आणि त्याच्याशी समेट कर. तुझं ते दान जे आहे ते वेदी पुढे तसंच ठेवते, ते दान ते अर्पण करू नको. आधी जा आणि आधी आपल्या भावाबरोबर समेट कर आणि मग येऊन आपलं दान अर्पण कर. ते किती महत्वाचं आहे. जर तुमचं आणि तुमच्या पत्नीचं भांडण झालं, जर तुमच्या भावांमध्ये भांडण झालं, जर तुमच्या चर्च मधल्या लोकांबरोबर तुमचं पटत नाही, देव काय म्हणतो माहितीये का? आधी समेट कर, आधी समेट कर. कारण आपला देव प्रकाश आहे. पहिली गोष्ट, आपला देव अतिशय पवित्र आहे. दुसरी गोष्ट, आपला देव नीतिमान आहे, तो सर्व मार्गात नीतिमान आहे. तिसरी गोष्ट, आपला देव प्रकाश आहे, म्हणून तो आम्हाला शुद्धतेमध्ये चालायला प्रोत्साहन देतो. कल्पना करा, आता मला माहिती नाही तुमच्या घरचे नियम काय आहेत. आमच्या घरामध्ये माझी आई टीचर होती आणि आम्ही खेळायला जायचो लहान असताना, तर आम्ही शूज वगैरे घालून जायचो मैदानामध्ये. आता हे पावसाळ्याचे दिवस आहे, मला ते आजचे माझ्या मुलांना सांगत असताना मला ती गोष्ट आठवली. आम्ही चिखलामध्ये खेळायचो आणि ते त्या बुटांना सगळं चिखल लागलेलं असायचं, चिखलाने माखलेले ते बुट होऊन जायचे आमचे. मग आम्ही घरी आलो ना, तर आमच्या घराच्या अंगणात सुद्धा आम्हाला आई पाऊल टाकू देत नसायची, कारण अंगण अतिशय स्वच्छ केलेलं असायचं. पावसाळ्यात सुद्धा आई काय म्हणायची, बिलकुल अंगणामध्ये पाऊल टाकायचं नाही, मी बाहेर येते, मी तुमच्या बुटांवर, तुम्ही बुटं काढायचे आणि बुटं बाजूला ठेवायचे, पाय नीट धुवायचे, तिच्या पद्धतीप्रमाणे पाय धुवावे लागायचे. मग ती व्यवस्थित पाय धुवायची, साबण बिबण तिथे लावायची, वेगळ्या ठिकाणी ते बुटं लांब टाकून द्यायची आणि मग आम्हाला आतमध्ये ती अंगणामध्ये प्रवेश द्यायची. आणि मग तिच्या पद्धतीने ते बुटं बिटं ती नीट साफ करायची, स्वच्छ करायची. त्याच्यामधलं काय चिखल नको, काही नको, कारण ते बुटं पुन्हा घातल्यानंतर समजा ते बुटं घालून कोणी अंगणात आला किंवा घरात आला तर ती घाण घरात यायला नको. आईला तो प्रकार अजिबात आवडत नसायचा. कशासाठी माहितीये का? आम्हाला अशा बुटांनी घरामध्ये प्रवेश नव्हता. काय आम्ही तिची मुलं नाहीत का? मुलं आहोत. प्रश्न मुलाचा नाहीये, प्रश्न आहे हायजीनचा, स्वच्छतेचा, शांतीचा, आनंदाचा आणि जवळीक असण्याचा. प्रियांनो, जवळीक असण्याचा. बरेचदा आम्ही तो नियम मोडल्यामुळे आम्हाला धपाटे बसलेले. कदाचित तुमच्यापैकी पण बऱ्याचशा माता अशा असतील की ज्यांनी आपल्या मुलांना चांगले झपाटे दिले असतील. तिथे प्रश्न तुम्ही मुलगा नाहीये हा येत नाही. प्रियांनो, जर आपण आई वडील असताना जर आपण स्वच्छता इतकी मेंटेन करतो, आपल्या घरामध्ये हायजीन मेंटेन करतो, आनंद आणि शांती राहावी, चांगलं वातावरण असावं, प्रियांनो, आपला देव तसं मेंटेन नाही करणार का? तो काय म्हणतो माहितीये का? तू माझा आहेस,
पण जर तुझे पाय माखलेले असतील पापाने आणि पापाच्या चिखलाने बरबटलेले असतील तुझे हात आणि तुझे पाय, तर माझ्या सहवासाचा आनंद तुला लुटता येणार नाही. तुला लुटता येणार नाही. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये तुला माझं स्वरूप पाहता येणार नाही. आम्हाला आठवतं आम्ही आमचे पप्पा पण आमच्या बरोबर, आता आई आणि पप्पा तर वारले, परंतु आमचे पप्पा पण आमच्या बरोबर खेळायचे बरेच. आणि कधी कधी आम्ही मातीमध्ये जायचो, खेळायचो. असं काही गवत असायचं नसायचं त्या मैदानांमध्ये वगैरे, तर धूळ उडायची आणि ते आमच्या डोळ्यामध्ये धूळ जायची. आणि आम्ही डोळा चोळू नये म्हणून पप्पा म्हणायचे की डोळा बिलकुल चोळू नका, नाही तर मग ते त्या धुळीमुळे तुमचे डोळे खराब होतील. मग पप्पा काय करायचे माहितीये का, तर डोळे असे आमचे उघडायचे आणि फूक मारायची. तुम्ही पण करत असा. आणि मग काय करायचे, पाणी घ्यायचे आणि पाण्याने असे डोळे धुवायचे, विसरून काढायचे. का माहितीये का, ती धूळ जी आहे ना, ती धूळ आमचं विजन ब्लर करून टाकणार, आमची दृष्टी जी आहे ना त्याला बाधा आणणार. आणि देवाला आमच्या दृष्टीमध्ये, आध्यात्मिक डोळ्यांच्या दृष्टीमध्ये कुठलीही बाधा येऊ द्यायची नाहीये. आणि जर ती आली तर आम्हाला आमच्या प्रभूचं गौरव कसं दिसणार, आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याला वचनातून कसं पाहू शकणार. म्हणून देव काय म्हणतो माहितीये का, जर तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल ना, तर क्षमा करा, समेट करा. द्वेष असेल, कटुता असेल, घृणा असेल, तिरस्कार असेल, ते सगळं घेऊन परमेश्वरासमोर येऊ नका. काय उपयोगाचं नाहीये, तुम्हाला प्रभूचं दर्शन घडणार नाही प्रियांनो. आपला देव प्रकाश आहे. तर आज 3 गोष्टी आपण पाहिल्या. नंबर 1, का बरं देव आपल्याला शुद्ध व्हायला सांगतो, कारण तो अतिशय पवित्र देव आहे, त्याच्या पावित्र्याची आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. नंबर 1. दुसरी गोष्ट, तो आपल्या सर्व मार्गामध्ये नीतिमान आहे, म्हणून तो आम्हाला नीतीने चालायला सांगतो, नीतीने वागायला सांगतो, तो पापांची कबुली द्यायला सांगतो, पश्चाताप करायला सांगतो. आणि नंबर 3, आमचा देव प्रकाश आहे आणि तो प्रकाश असल्यामुळे त्याने आम्हाला त्याच्या सहवासात, संगतीत आणि त्याच्या सहभागितेमध्ये आणलेला आहे. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या समागमे चालावं, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, वधस्तंभावरच्या त्या बलिदानाच्या द्वारे त्याने आमच्याशी समेट केलेला आहे. आणि त्याला असं वाटतं की आम्ही ते प्रकाशाचे लोक या नात्याने आम्ही जीवन जगावं. प्रियांनो, आता या 3 गोष्टी ज्या आहेत ना, त्या 3 गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करा. जर माझा देव एवढा पवित्र आहे तर मग मी कसा आहे. पहिली गोष्ट ही विचारा की त्या पवित्र देवाचं मी लेकरू झालोय का. दुसरी गोष्ट, तो नीतिमान आहे, आपल्या सर्व मार्गात नीतिमान आहे. तर तुम्ही स्वतःला विचारा, त्याचं नीतिमत्व मला मिळालंय का, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे. आणि त्या नीतिमत्वात मी चालतो का. जर तुम्ही विश्वास ठेवला असेल तर तुम्ही चालाल, ही नंतरची स्टेप आहे. आणि तिसरी गोष्ट, तो देव प्रकाश आहे प्रियांनो, म्हणून तो आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो प्रियांनो. ही 3 कारणं आहेत महत्वाची, जी आज आपण पाहिली. उरलेली कारणं आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. आपला देव आपल्याला शुद्ध व्हायला का सांगतो, आणि हे सगळं दत्तक पुत्राशी संबंधित आहे. हे प्रॅक्टिकल लेसन आहेत, हे प्रॅक्टिकल धडे आहेत. कारण आपण पाहिलं, रोमकरसपत्र 8 अध्याय 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मराल. देवाची इच्छा नाहीये तुम्ही मरावं, म्हणून तो शुद्धतेत जीवन जगायला सांगतो, तो शुद्ध व्हायला सांगतो. कारण तो पवित्र आहे, तो नीतिमान आहे, तो प्रकाश आहे प्रियांनो. आणि या महान देवाचे लोक म्हणून जगण्याचा आनंद आम्हाला मनसोक्तपणे लुटता आला पाहिजे. म्हणून देव काय करतो माहितीये का, देव सगळे मधले अडथळे जे आहेत ते बाजूला काढायचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला कॉपरेट करायचंय. त्यासाठी त्याने पवित्र आत्मा दिलाय आम्हाला, आमच्या बळावर नाही, त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने. आणि मग बघा, देवाच्या संगतीचा तुम्हाला किती मनमुरादपणे आनंद लुटता येईल. देवा, या वचनाचा आनंद लुटण्यास
तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. गॉड ब्लेस यू. थँक यू व्हेरी मच. Praise the Lord.